मित्रांनो, आजकाल खेड्यापाड्यातील तरुणांसाठी पशुपालन हा उद्योग खूप फायदेशीर ठरत आहे आणि हा उद्योग करणे सोपे सुद्धा झाले आहे. यामध्ये डेअरी फार्मिंग असो किंवा पशुपालन. मित्रांनो, त्यासाठी सरकारने नाबार्ड आणि डेअरी उद्योजकता विकास योजना म्हणजे DEDS या योजनेअंतर्गत 2026 मध्ये पशुपालन कर्जाची प्रक्रिया अधिक सक्षम केलेली आहे. मित्रांनो, या योजनेमध्ये 1 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत कर्ज मिळते, शिवाय कोणतेही हेवी न ठेवता. याचबरोबर सामान्य वर्गासाठी 25%, तर OBC साठी 35% आणि SC ST साठी 50 ते 60% मोठी सबसिडी दिली जात आहे. म्हणजेच तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल. मित्रांनो, जर भविष्यात तुम्हाला दूध डेअरीसारखा व्यवसाय करायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. चला तर या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या योजनेसाठी कोण पात्र आहेत आणि कोण नाही ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तर बघा, या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे. तर सर्वप्रथम यामध्ये कर्जाची रक्कम 1 लाख ते 10 लाखांपर्यंत मिळते. त्यानंतर व्याजदर हा 4% ते 7% म्हणजे वार्षिक व्याजदरावर मिळतो. त्याचबरोबर परतफेडीचा कालावधी हा 5 वर्षांपर्यंत सोयीस्कर वेळ असं मिळणार आहे. त्यानंतर सबसिडी ही कर्ज मंजूर होताच थेट खात्यात जमा होणार आहे. म्हणजे या योजनेचा उद्देश डेअरी फार्मिंग, शेळीपालन, कुक्कुटपालन किंवा इतर पशुपालन व्यवसाय करण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. मित्रांनो, सबसिडी मिळाल्यानंतर तुम्हाला फक्त उर्वरित रकमेवर EMI भरावा लागेल, म्हणजेच कर्जाचा बोजा हा कमी होईल. तर मित्रांनो, प्राण्यांनुसार किती कर्ज मिळणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, जर तुम्हाला म्हैस घ्यायची असेल तर साधारण 80,000पर्यंत या योजनेमध्ये कर्ज मिळू शकते आणि जर गाय घ्यायची असेल तर साधारण 60,000पर्यंत कर्ज मिळू शकते. म्हणजेच जर तुम्हाला 10 म्हशींचा फार्म सुरू करायचा असेल तर तुम्हाला एकूण 8 लाखांपर्यंत कर्ज हे या योजनेच्या मार्फत सहज मिळू शकते. तर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत ते सुद्धा बघूया. तर बघा, यासाठी किमान वय 18 वर्षांपर्यंत 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. त्यानंतर सिबिल स्कोअर हा चांगला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणतेही जुने कर्ज थकीत नसावे आणि ग्रामीण किंवा शहरी भागात पशुपालन सुरू करणारे व्यक्ती किंवा महिला गट या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर SC ST OBC किंवा जनरल सर्व वर्गातील लोक पात्र असणार आहेत. तर यासाठी लागणारे कागदपत्र काय असणार आहेत ते सुद्धा बघा. सर्वप्रथम आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, त्याचबरोबर जातीचे प्रमाणपत्र हे सबसिडीसाठी लागणार आहे. बँक पासबुक, आधार लिंक असलेले, त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो, एवढे डॉक्युमेंट्स या योजनेसाठी तुम्हाला लागणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता.